नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 29 जून 2025 रोजी ग्रुप बी ची मेन्सची परीक्षा झालेली आहे. की ज्या परीक्षेचा कट ऑफ साधारण 62 मार्काचा लागला होता आणि त्याच्या मुख्य परीक्षेची ही प्रश्नपत्रिका आहे. आपण त्याचे पीपीटी तयार केलेले आहे. या पीपीटी तयार करताना काही गडबडीत तयार केलेले. माझं रीडिंग झालेलं नाही. मध्येच जर काही एरर आला तर मी तेवढं प्रश्नपत्रिकेत टॅली करेल. मुख्यतः परीक्षेचा पेपर 62 मार्क ज्या मुलांनी प्रीला घेतली होती त्यांच्या दृष्टिकोनातनं काढणं अपेक्षित होतं. पण आयोगाने पुन्हा एकदा फार मोठा भ्रमनिरास केलेला आहे. अत्यंत हीन दर्जाचा पेपर काढलेला आहे. क्षुल्लक पेपर काढलेला आहे. तशी दोन तीन प्रश्न आहेत. पण प्रॉपर पुस्तकांचं उपयोजन केलं असेल किंवा चांगल्या मास्तरांच्या संगतीमध्ये बसलं असेल तर त्या पोराला तेही प्रश्न सहज सुटतील अशा प्रकारचा पेपर आहे. या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण घेणं काहीही अवघड नाही. हा पहिला प्रश्न आहे. याच्यामध्ये एक वेन डायग्राम दिलेली आहे आणि याच्यात सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला त्रिकोण हा क्रिकेट दाखवतो. राईट. चौरस फुटबॉल दाखवतोय. फुटबॉल दाखवतोय आणि कबड्डी वरतून कबड्डी दाखवतोय. दाखव. आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण करायचंय आणि काहीतरी प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. कबड्डी व क्रिकेट हे दोनही खेळणार आहे परंतु फुटबॉल न खेळणार. म्हणजे मला कबड्डी आणि क्रिकेट असं खेळणारे पाहिजे पण त्यांचं काय फुटबॉलमध्ये त्यांचं काही मध्ये मध्ये ते नाही गेलं पाहिजे. फक्त ट्रायंगल आणि कबड्डी आणि क्रिकेटच ओव्हरलॅपिंग पाहिजे. ते मला इथं भेटतं बघा. म्हणजे मला कबड्डी आणि क्रिकेटचे 7 मुलं भेटतात परंतु फुटबॉल न खेळणारे आणि फक्त क्रिकेट खेळणारे. क्रिकेट कुठे इथं आहे. फक्त क्रिकेट म्हणजे हा गोष्ट तो 14 आहे. तर यांचं गुणोत्तर किती आहे विचारलं तर ते एकास 2 असेल. खर तर मुख्य परीक्षेला हा प्रश्न विचारावा इतक्याचा दर्जा नव्हता. राईट. आता बोलू नये त्याच्याविषयी. त्याच्यानंतर दिलेल्या आकृतीत विशिष्ट संख्या नियमांचे पालन करतात म्हणतात ते काहीतरी पझल टाईप आहे. म्हणजे फिल इन द ब्लँक्स म्हणा काय म्हणायचं म्हणा तर. आणि प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी एक संख्या शोधायची. ही 5च्या तुलनेमध्ये 60 12 पट आहे. हे 12 पट आहे. हे 12 पट आहे. हे पण 12 पट आहे. म्हणजे निश्चितपणे इथं काय असायला पाहिजे 12. 12 त्यांचा 5 60 12 9 108 12 27 84 12 3 36. म्हणजे याचं काय होईल इथं 12 येईल. हा सुद्धा अत्यंत सोपा प्रश्न आहे. राईट. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये खालील दिलेल्या संख्या श्रेणी पूर्ण करायची. संख्या श्रेणी काय 37 आहे, 36 आहे, 37 आहे, 34 आहे, 37 आहे, 32 आहे, 37 आहे. 2 रिकाम्या जागा आहे. मी काय करतो इथं 37 इथं 37 इथं 37 इथं 37 इथं 37 एक सोडून 37 आहेत. 36 ला 34 -2 -2 आणि हे -2 म्हणजे 30 आणि 37 असे 2 काय असतील तर जागा असतील. मला सांगा तुमच्या तरी बुद्धीला पटतं का यार असलं विचारायला पाहिजे का? हा ठीक आहे. आता याच्याने काय होईल विनाकारण मेरिट वाढतं ते. म्हणजे एमपीएससीच्या किंवा पोलीस भरतीच्या पुस्तकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पुस्तकाची किंमत ठेवायची 1200 रुपये. तर डिस्काउंट 50% 60%. बरं किंमतच कमी ठेवू ना. विनाकारण ते काय हाईप केल्यासारखं आहे. मजा आहे पण. राईट. जगून घ्या.
याच्यानंतर काय झालं, हा एक प्रश्न दिलाय, क्लास प्रश्न आहे. याच्यात थोडस क्लास म्हणजे तुम्हाला तिथं सुचलं तर ठीक आहे, नाही तर मला नाही वाटत की असं काही फार जणांना काही त्रास झाला असेल याचा. इथं एक संख्या दिलेली आणि इथं 33. सिरीज सोडवताना एक कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे की डिफरन्सचा आधार घेऊन सोडवायचा. सिरीज म्हणजे मॅथमॅटिक्स मधलं फॉर्मेशन ऑफ फंक्शन असतं. कळलं? तुम्हाला काहीतरी व्हॅरिएबलचे किमती दिलेत आणि तुम्हाला त्याच्यावरून एखादं फंक्शन तयार करायचं, तर हे अशा पद्धतीने करतात. तर ते बघायचं काय त्यांचं सबस्ट्रॅक्शन घ्या तुम्ही, ते 19 आला. याचं सबस्ट्रॅक्शन घ्या तुम्हाला 17 आला. याचं सबस्ट्रॅक्शन घ्या 13 आला तुम्हाला. 13, 17, 19 हे कॉन्सिक्युटिव्ह प्राईम नंबर्स आहेत, क्रमवार मूळ संख्या. तर 13च्या अलीकडे मूळ संख्या कोणती आहे? 11 आहे. आणि कमी कमी होत चाललंय, तर इथे 40 असेल. आणि 11च्या पाठीमागं मूळ संख्या 7 आहे, बॅलन्स पण होत आहे. म्हणजे आपण जी कन्सेप्ट लावली ती योग्य आहे. म्हणजे याचं उत्तर काय असेल? 40 असेल. म्हणजे हा जो डिफरन्स आहे, तुम्ही जर तुमच्या डाव्या हाताकडनं उजव्या हाताकडे जात असाल तर हा डिफरन्स तुमचा मूळ संख्या आहे, क्रमवार मूळ संख्या आहे. तर थोडक्यात जर सांगायचं झालं तर सिरीज सोडवताना 99% सिरीज या डिफरन्सच्या आधारावर सुटतात. बाकी उगं विनाकारण ह्याचा वर्ग आहे का त्याचा स्वर्ग आहे का काही बघत बसायची गरज नाही. राईट? इथं दिले त्यांनी ओडीई हे ओ डी ई पी एफ जी क्यू एच आय आणि इथं काय दिलंय? एस एल एम ओ पी क्यू. इथं आर घेतो मी. येस, आर न चालू झालेलं फक्त एकमेव आहे. बाकी आता परीक्षेच्या मुवमेंटला मला चेक करत बसायची गरज नाहीये. कारण डीच्या नंतर एफ 2 न वाढलं, एफच्या नंतर एच न वाढलं, एचच्या नंतर 2 न वाढलं, तर 10 जी इथं जे. राईट? म्हणजे हे इथून जर बघितलं तर इथून +2 न वाढला, इथून +2 न वाढला, इथून +2 न वाढला, इथं +2 न वाढला. ईच्या नंतर हे 2 न वाढलं, हे 2 न वाढलं, हे 2 न वाढलं, तर इथं 11. हे 2 न वाढलं. काय मजा नाही. म्हणजे ते फारच इझी. एबीसीडी काढून नंबर देत बसण्यापेक्षा त्यांचे क्रमांक जर लक्षात ठेवलं तर मोस्ट इझी क्वेश्चन होता हा. पण त्याच्यानंतरचा प्रश्न, एका मुलीने एका मुलाची ओळख तिच्या काकाच्या वडिलांच्या मुलीचा मुलगा म्हणून करून दिली आहे. ही मुलगी नाही, मुलीनं मुलाची ओळख तिच्या काकाची, म्हणजे हे मुलीचे इथं वडील, एक काका, काकांच्या वडिलांच्या, काकांच्या वडिलांच्या, काकांच्या वडिलांचा म्हणजे इथं आजोबा, त्यांच्या मुलीचा मुलगा. म्हणजे काय व्हायला लागले, हे हिचे वडील आणि ही मुलगी, जी त्या मुलाची आई, दोघं आत्ते बहीण भाऊ आहेत. तर हे आत्मामाचे बहीण भाऊ, आत्ते बहीण मामे भाऊ अशा कॅडरमध्ये येतात ते. पण आत्ते बहीण आणि मामे बहीण, मी एकदा परत क्वेश्चन बघून घेऊ का? कारण इथं आत्ते बहीण आणि मामे बहीण येतात हे. जस्ट मिनिट चेक करूत आपण क्वेश्चन बरोबर लिहिला गेलाय का. एका मुलीने एका मुलाची ओळख तिच्या काकांच्या वडिलांच्या मुलीचा मुलगा, बरोबर. तिच्या वडिलांच्या मुलाची ओळख काकांच्या वडिलांच्या मुलीचा मुलगा, बरोबर. म्हणजे हे आत्ते बहीण आणि मामे बहीण असं आत्या मामाची मुलं आहेत. ही याची ही मुलीची ही आत्या, आत्याचा मुलगा, आणि ही मुलं ह्या मुलग्याची ही मामा, मामाची मुलगी. आता हे नातं जर पुढे सरकलं नसेल तर आपण त्याला बहीण भाऊच असं नाव देऊ शकतो. या वो रिश्ता है, तर जर ते झालं नाही प्रत्यक्षामध्ये तर एक अच्छा मूड देखे छोड जाना हे अच्छा म्हणल्यासारखे हे भाऊ बहीण भाऊ, बाकी भातचा बिच्चा म्हणण्याचा प्रश्नच आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न, याच्यामध्ये मूल्य शोधा त्याच्या विशिष्ट क्रमाने येणारे किती 27 पद आहेत असं वाटतं. मला वाटतं ते 27 पद आहे.
राईट. किती? इथं 27 करायचं, 2 7 करायचं, 27 पद आहेत. ओके. तर तुम्हाला याची किंमत शोधायची. 27 म्हणजे आता मी इथं जातो, असे जेव्हा लेंदी म्हणजे काय म्हणतात त्याला, असं काहीतरी दिलेलं असेल, एवढ्या लांब पर्यंत आहे असं सांगितलं, तर त्याच्यामध्ये ना एक फ्रिक्वेन्सी मेंटेन केलेली असते. मग ती कुठल्या अमाऊंटची फ्रिक्वेन्सी रिपीट होते ते चेक करायचं असतं. इथं काय झालेलं आहे, 3 5 6 2 4, 3 5 6 2 4, 3 5 6 2 4 असं. त्याच्यात किती एलिमेंट्स आहेत? 1 2 3 4 5. जे 5 5 एलिमेंट्सचा जर गट्टा बघितला मी, त्यातल्या 5 एलिमेंट्सचं काय होते व्हॅल्यू बघू अगोदर. 5 आणि 3 8 आणि 2 10 मधून 10 दिले, हे 0 आहे. असेच 5 5 ची मी काय केलं, परत हे 5 एलिमेंट, म्हणजे असे 25 एलिमेंट जर बघितले आपण, तर त्याची टोटल व्हॅल्यू किती होईल? 0 होईल. तुम्हाला विचारलं 27, 26वा टर्म कुठला असेल तुमचा या सिरीजचा पहिला टर्म? 3 + 5 किती आला? ही 8. दिस इज आन्सर. तर त्याच्या अगोदर पण आयोगाने अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत, आजही विचारलेला आहे. राईट. त्याच्यानंतरच्या बाबतीमध्ये खालील पैकी कोणती वेळ आकृती व्यावसायिक वकील न्यायाधीश यांच्यातला योग्य संबंध दाखवतो? वकिली हा एक व्यावसायिक पेशा आहे, प्रोफेशन आहे. मला कोणाची केस मिळाली तर मला काय होईल? पैसे भेटते. राईट. मग तो सरकारी जरी वकील असला तरी त्याला त्याच्या केसचं काहीतरी मानधन भेटतं. राईट. म्हणजे असं तर मला ह्या मुमेंटला असं वाटतं, आता सरकारी वकील आणि वकील याच्यामध्ये जर डिफरन्शिएट केलं, तर मग या पद्धतीचं होईल. काही वकील प्रोफेशन्स आहेत आणि मग इकडे जज असतील. राईट. पण कुठलाही जज वकिली करू शकत नाही. जज जजच आहे. कळतंय का? मग याला आपण आता काय करता येईल असं, तर आता कुठल्या अँगलने विचार करतो त्याच्यावर बरंच डिपेंड आहे. तर हे बघा, मला असं वाटतं की पूर्ण प्रोफेशनल्स आहेत, व्यावसायिक लोक आहेत, त्यात काही वकील आहेत आणि हे जज आहेत. कुठला जज व्यावसायिक नसतो. मग कुठला जज वकिलीचं शिक्षण घेतल्याच्या नंतर जज झाला असेल, पण एकदा जजच्या खुर्चीवर बसल्यावर वकिली करत नाही. कळलं? म्हणून मला वाटतं दिस इज सुपिरियर आहे आणि हे द्यायला पाहिजे आयोगाला आन्सर. राईट. त्याच्यानंतरचा क्वेश्चन, सचिन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. कळलं? हे इथंच उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो 10 किलोमीटर चालत जातो, पण उजवीकडे वळतो, 4 किलोमीटर चालतो. हे 10 किलोमीटर, हे 4 किलोमीटर. परत उजवीकडे वळतो 15 किलोमीटर, म्हणजे इथून इथपर्यंत 10 किलोमीटर झालं. इथून इथपर्यंत 5 किलोमीटर गेला खाली. राईट. त्याच्यानंतर पुन्हा शेवटी उजवीकडे वळून 16 किलोमीटर चालतो, म्हणजे इथून इथपर्यंत ह्या इनिशियल पॉईंटच्या बिलो लाईनला आला तर 4 किलोमीटर, म्हणजे इथून पुढे आणखी 12 किलोमीटर आला. राईट. इथं हे 4 किलोमीटर. मग काय विचारलं आता आपल्याला तुम्हाला, तो आता मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे, त्याचं मूळ स्थान इथं हे विचारलं. हे इथून एवढं डिस्टन्स किती असेल? हे 5 आहे, तर हे 5 किलोमीटर. पायथागोरसचं ट्रिपलेट आहे, 12 5 हे 13 किलोमीटर असेल. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. तर तो मूळ स्थानापासून किती किलोमीटर अंतरावरती आहे? 13 किलोमीटर अंतरावरती आहे. याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये खालीलपैकी कोणते इतरांपेक्षा वेगळा आहे? मीटर, यार्ड, मैल, एकर. मीटर, यार्ड आणि मैल हे अंतर मोजायची एकक आहे. मीटर हा साधारण 91 92 सेंटीमीटरला यार्ड म्हणतात. 1 मीटर हे 2.34च्या आजूबाजूला किलोमीटर झाले की ते मैल म्हणतात. राईट. तर याच्यामध्ये एकरच एकमेव असं युनिट आहे की जे क्षेत्रफळ मोजतं. हे सगळे लांबी मोजतात. त्याच्यामुळं ऑडमॅन आउट कुठला आहे? एकर आहे. दिस इज आन्सर. राईट. म्हणजे आता याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये आतापर्यंत सगळे 10च्या 10 रिझनिंगचे क्वेश्चन्स होते. हे 10च्या 10 रिझनिंगचे क्वेश्चन्स 7वीच्या स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप कुठे असते नवोदय वगैरे तशा लेवलचे प्रश्न होते. याच्यामध्ये खास काही नव्हतं. यातला कुठलाच प्रश्न तुमचा मेरिट डिसाईड करणारा नव्हता. याच्यावर मेरिट राहणार नाही. कॉमनली
जे पोरं प्री पास होऊन आले तिथं 62 मार्क घेतलेत, त्या पोरांना ह्या 10 प्रश्नांचं काही अप्रूप असणार नाही, ह्याच्यातनं काही मेरिट डिसाईड होणार नाही. हे 10ला 10 सगळ्यांचेच बरोबर असते, राईट. आता मॅटर येतो खरा मॅथ्सचा. एक आगगाडी नेहमी तिच्या 80 किलोमीटर वेगाऐवजी 100 किलोमीटर वेगाने धावल्यास ती निर्धारित ठिकाणी 36 मिनिट लवकर पोहोचते. तिच्या गंतव्यस्थानांचं अंतर. आता असे प्रॉब्लेम्स आले ना, त्याला सोडवण्याच्या दोन पद्धती आहेत. एक एलसीएमचा वापर करून सोडवलं जाते, पण वट्टांवर मात्र व्हॅरिएशनचा वापर करतो. वट्टांवरचं पुस्तक घेतलं असतं तर हा प्रॉब्लेम त्याच्या पुस्तकामध्ये आहे, राईट. मग अगोदरचा वेग किती होता तुझा? 80 किलोमीटर आहे. नंतरचा वेग किती आहे तुझा? 100 किलोमीटर आहे. हे 4 5 आहे. हे तुझं डिस्टन्स, हे स्पीडचं, राईट. मग तुला टाइम मधला डिफरन्स दिलाय. स्पीड आणि टाइम इन्व्हर्स प्रोपोर्शन मध्ये. हे 5 आणि हे 4. वेग निर्धारित वेळेपेक्षा 36 मिनिट लवकर पोहोचते, म्हणजे वेळेतला फरक दिलाय. वेळेतला फरक एक भाग बरोबर 36 मिनिट. एक भाग बरोबर 36 मिनिट, तर 5 भाग बरोबर 180 मिनिट. 180 मिनिट म्हणजे 3 तास झाले हे. राईट. आणि 80 किलोमीटर पर आवर या वेगानं 3 तासात कापलेलं अंतर 240 किलोमीटर असेल. अत्यंत सुंदर पद्धतीनं व्यस्त चलन का बरं असतंय, आदला बदल का होते, वजाबाकीच का करायची, याची किंमत याच बाजूला काय ठेवायची, यांचा यांचा गुणाकार का करायचा, असं सुंदर कलरफुल मस्त लिहून दिलेलं आहे या प्रॉब्लेमचं एक्सप्लेनेशन पुस्तकामध्ये, राईट. म्हणून ते थोडस प्रत्येक गोष्टीचं व्हाय मनामध्ये निर्माण झालं तर त्याची उत्तर तयार करून ते थोडस तुम्हाला बलकी वाटतं ते, राईट. आणि तर हा एक चांगला प्रश्न आहे. त्याच्यानंतर 2 कार एकाच दिशेने, हा सुद्धा प्रश्न पुस्तकामध्ये आहे. आता काय झालेलं आहे, 80 किलोमीटर पर आवर आणि हे 70 किलोमीटर पर आवर. दोघांची दिशा समान आहे. दिशा समान असली की वेगांची वजाबाकी होते. म्हणजे एका तासामध्ये 10 किलोमीटरचा गॅप तयार होते. तुम्हाला कितीचं तयार करायचंय? 60 किलोमीटरचा गॅप तयार करायचंय. 6 तास लागतील. म्हणजे एक अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे, त्याच्यात काही म्हणजे फार काही म्हणजे खास नव्हता हा प्रॉब्लेम, राईट. तर हा सुद्धा आपण आपल्या त्या ग्रुपमध्ये आहेच. त्याच्यानंतर दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 24 168 आहे, संख्या 168 आहे. तर त्यातली हे 168 अननेसेसरी दिलेले आहे. हे काय झालेलं आहे, हे मसावी 24 आहे, गुणोत्तर किती आहे? 1:7 आहे. तुला काय विचारलंय? त्या दोन संख्यातला फरक, त्या दोन संख्यांमधली मोठी संख्या कोणती? तर त्या दोन संख्यामधली मोठी संख्या 168 असेल. त्या दोन संख्यांमधली मोठी संख्या कोणती असं विचारलंय, तर ती किती असेल? 168 असेल. उगा दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी असेल, असामायिक अवयव माती धोंडे करत बसायची गरज नाही. एक त्रिकोण काढला की लसावी मसावी नावाचा चॅप्टर संपतो, राईट. म्हणजे बॅच केलेल्या पोरांना माहिती असेल कशा पद्धतीने हा करत होता फक्त. त्याच्यानंतर 30% विद्यार्थी सकाळ वृत्तपत्र वाचतात, 40% विद्यार्थी लोकमत वाचतात, 15% विद्यार्थी दोन्ही वाचतात. तर कुठलंच पेपर वाचणं अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. कुणाचं एक पुस्तक घेतलं तर कुणाच्या एक पुस्तकामध्ये असतं ते, तसं माझ्याही आहे. मग हे काय झालं, हे इथं याच्या दोन काढून घेतल्या. आता हे दोनही वाचणारे किती टक्के आहेत? 15% आहेत. एकूण 30% होते, त्यातलं 15% इकडे 15% गेलं. हे दोन्ही मिळून 40 घेतलं, 15 गेले तर 25 झालं. हे किती झाले? 30 आणि 25, 55% लोक काही ना काही वाचतात. न वाचणारे किती असतील? 100%तनं 55 गेले, 45% लोक असतील. दिस इज आन्सर. याला व्हेन डायग्रामचा प्रॉब्लेम असेल, राईट. का म्हणजे आतापर्यंत फक्त कुठला प्रॉब्लेम जर तुम्हाला अवघड गेलाच असेल तर जो मी आता व्हॅरिएशन सोडवला का 80 100 वाला, तो थोडासा कठीण गेला तर गेला एका दुसऱ्या. कळ ते पण हे बघा, एका व्यक्तीनं 50 रुपयाप्रमाणे 20 समभाग खरेदी केले. म्हणजे त्याची फेस व्हॅल्यू किती आहे? 50 रुपये. आणि 5 रुपयाचं सवलत तरच भेटली त्याला, आणि त्याला काय 45 रुपयाला पडलं. त्याला लाभांश किती टक्क्याने पडला? त्याला 13.5% पडला. तर मिळालेल्या व्याजाचा दर किती असेल? मिळालेल्या व्याजाचा दर किती असेल? 45ला 13.5 म्हणजे 9, 9 9.5 दीड 10 दीड 15% असेल. दिस इज आन्सर. आता या प्रॉब्लेमला सोडवायला ज्यानं सोडवलं असेल त्याचं मेरिट आहे. कशा पद्धतीने झालं असेल? आता तू 50ची 13.5% काढत बसणार, मजा मस्त. कळलं?
हे माझं शेअर कितीचं आहे? 50चं आहे. याची फेस व्हॅल्यू आहे. आणि माझं परचेस व्हॅल्यू किती आहे? 5 रुपये लेस आहे, म्हणजे मला 45 रुपयाला पडते मला. राईट. रेशिओ किती आहे? 10:9 आहे माझं. आता क्वांटिटेटिव्ह प्रोपोर्शन विचारलेलं आहे कशाचं? मला मिळणाऱ्या प्रॉफिटचं. मला जेव्हा डिव्हिडंड भेटला ना, तर डिव्हिडंडचा मला फेस काय असेल? माझ्या ह्याच्यावर भेटलेलं असेल. कशावरती? फेस व्हॅल्यूवरती डिव्हिडंड भेटतं. त्याला देणाऱ्याला देणं घेणं नाहीये. तू शेअर्स केवढ्याला घेतलंस आणि विकलास केवढ्याला. त्यांनी तुला कितीला दिलं त्याची जी फेस व्हॅल्यू ठरलेली असते त्याच्यावरती तुम्हाला काय भेटत असतो? डिव्हिडंड भेटत असतो. मग हे त्यांचा क्रायटेरिया कॉन्स्टंट असल्यामुळं 9ला 13.5% दीडपट झालं हे. आणि हे दीडपट किती टक्के झाले? हे 15% झालं. दिस इज आन्सर. कळतंय? तुला जर कळत नसतं तर हे बघ, 50 रुपयाचा शेअर 45 रुपयाला घेतला तर 100 रुपयाचा शेअर केवढा घेतला असतास तू? 90 रुपयाला घेतला असतास. मग 100 रुपयाला तुला 13.5 रुपये भेटायला लागले. पण तुला मिळणारा व्याजाचा दर तुझ्या इन्व्हेस्टमेंटवरच. मग 90ला 13.5 म्हणजे 15%. असंही तू करू शकला असतस. मी तसंच केलेलं. मी मिनिमम व्हॅल्यूवरती आलो. मला 9ला 13.5 भेटले तर 10ला किती असं कन्सिडर केलं. राईट. तर ही जी कन्सेप्ट आहे, ह्याला जे टेक्निक वापरलेले आहे, जे फंडा वापरलेले आहे, हे सगळं पर्सेंटेज नावामध्ये चॅप्टरमध्ये आपण हे क्लिअर केलं. राईट. चांगला क्वेश्चन होता. मेरिट थांबण्याची शक्यता या प्रॉब्लेमवर आहे. ज्यांनी याला ऍक्युरेट सॉल्व्ह केलं ते पुढे जातील. राईट. त्याच्यानंतर 7 पुरुष किंवा 10 महिला 100 मीटरची भिंत 10 दिवसात बांधतात. आता हे 7 पुरुष 10 महिला, त्यांच्या क्षमतेचं गुणोत्तर काय असेल? 10:7 असेल. काम काय झालेलं असेल? 10:7 70. असं एका दिवसाचं काम झालं, असं 10 दिवसामध्ये काम केलं. 700चं काम झालं. पण आता 600 मीटरची भिंत बांधायची आहे. 100ला 600 म्हणजे 6 पट झालं. मी काम पण 6 पट करून घेतो. डिवायडेड बाय, तर किती पुरुष किती महिला? 14 पुरुष आणि 20 महिला. एक पुरुष 10चं काम करतो, 14 पुरुषांचे 140चं काम झालं. आणि हे पण 140 झालं. 7 महिला 280 झालं. हे 4 आलं 15 दिवसामध्ये काम. दिस इज अ हा प्रॉब्लेम ऍज इट इज असं, म्हणजे आकडे बदलून. राईट. मी तर तिथं भिंत भिंत पण दाखवलेली आहे पुस्तकामध्ये. भिंतच काढलेली, लिटरली चित्र काढून दाखवलेली. कळलं का? हा पण प्रॉब्लेम तिथूनच आलेला आहे. आणि मेरिट जे आहे ते या प्रॉब्लेमवर थांबलेलं असेल. किती क्विक सोडवलेत तुम्ही त्याच्यावरती डिपेंड करेल. म्हणजे मेरिट थांबते म्हणलेले आतापर्यंत 3 प्रॉब्लेम झाले. एक झाला तुमचा स्पीडवाला 80-100 वाला. दुसरा सांगितला शेअर्स वाला. तिसरा सांगतो काळकाम वेगळा. 3 प्रश्नांवरती मेरिट असेल. आतापर्यंत झालेल्या प्रश्नांपैकी फक्त 3 प्रश्न असे आहेत की जे मेरिट डिसाईड करतील. 16 मधल्या 13ला काही व्हॅल्यू नाहीये. 13 सगळेच सोडवणार. राईट. त्याच्यानंतर खालील आलेखाचे अवलोकन करून आलेखातील एबीसीडी कंपन्यांनी 2 वेगवेगळ्या महिन्यात विकलेल्या लॅपटॉपचं काहीतरी युनिट दाखवले. एप्रिल महिन्यामध्ये येणं 600-1200 दिले, असे काहीतरी काहीतरी दिलं. मी वाचतो फक्त. सी व डी दोनही कंपन्यांनी मिळून मे महिन्यामध्ये, सी आणि डी हे मे महिना, सी अँड डी, मे महिना कुठे इथं आहे? सी आणि डी 1800. पुढे काय म्हणलं? एप्रिल मध्ये बी न, एप्रिल कुठे आहे? इथं आहे. बी न किती विकले? एप्रिल कोणती कंपनी आहे? बी आहे. किती विकलेत? 1200. लॅपटॉप पेक्षा किती टक्के जास्त आहेत? याच्यापेक्षा किती टक्के जास्त आहेत? आता 1200 पेक्षा हे 600 जास्त आहेत. आणि 1200ला 600 जास्त असणं म्हणजे किती टक्के जास्त? 50% जास्त. दिस इज क्वेश्चन. म्हणजे हे जरी डाटा इंटरप्रिटेशनचा क्वेश्चन असला तरी त्याच्यामध्ये जे सॉफ्टनेस आहे ते एखादी सॉफ्टी खायला पण अवघड आहे. म्हणजे अत्यंत सोपं आहे. कळलं? त्याच्यात पण काही म्हणजे फार कठीण नाहीये. सिम्पल प्रॉब्लेम होतो. राईट. त्याच्यानंतरचा प्रश्न, खालील दिलेला स्तंभालेखात एका शाळेची 3 वर्षाची विद्यार्थी संख्या दर्शवलेली आहे. 2002 साली, म्हणजे मला इथं विचार. राईट. मुलांची संख्या, हे बॉईज.
आणि मुलींची संख्या गर्ल्स संख्येपेक्षा कितीनं जास्त आहे. आता हे व्हाईट गर्ल्स न दाखवले, इथं व्हाईट कितीच आहे, हे इथं 400च आहे. कोणते गर्ल्स 400 आहेत, राईट. एकूण टोटल कॉलम कितीचा आहे, 1000चा आहे, त्यातले 400 गेले. बॉईज किती राहतील, 600 राहतील. त्यांनी काय विचारलंय, मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे, म्हणजे याच्यातला डिफरन्स विचारलाय. 200 जास्त. दिस इज आन्सर. म्हणजे हा प्रश्न सुद्धा अत्यंत सोपा आहे. हे प्रत्येकाला कारण 65.5 मार्क घेऊन आलेला पोरगा आहे, अंडूपांडू पोरगा नाहीये, सगळ्यावरच येणार आहे हे प्रश्न, राईट. प्रश्न आतापर्यंत फक्त 3 आहेत की ज्याच्यामध्ये कमाल होती, की तिथं थोडंसं तुम्हाला तुमचं नॉलेज लागेल, राईट. त्याच्यानंतरचा प्रश्न, जर घड्याळात सकाळी 8:20 झाली असते, आता हा प्रश्न कशाला स्किप करत ते पोरग, हे 8 × 30 -20 × 11/2, 8 × 3 = 24, 240, 110, 130, राईट. तर 130 अंशाचा कोण असेल. आता हा प्रश्न पण काय म्हणजे परत तेच सांगतो मी, प्री करून आलेल्या पोरासाठी हा अवघड नाही प्रश्न. त्याच्यानंतरचा प्रश्न, 60 लिटर मिश्रणात 3/2 रंग आणि पाणी. हे रंग, पाणी किती, इथं 3, इथं 2, नंतर किती आहे, पाणी मिळवलं, इथं 3, इथं 5. रंग सारखाच आहे, कारण काही मिळवलंच नाही तर बदलण्याचा प्रश्नच नाही. किती भाग वाढले, हे 3 भाग वाढले, 2ला पाणी वाढवल्यामुळं. मग रंग किती, रंग पाण्याचा आकारमान किती आहे, 60 आहे. 3 आणि 2 5 बरोबर, 5 भाग बरोबर 60 झालं. तर एक भाग बरोबर किती आलं तुमचं, 12 आला. एका भागाची किंमत जर 12 आली तर 3 भागाची किंमत 36 येईल. म्हणजे हा प्रश्न सुद्धा अत्यंत सोपा होता. पण हा प्रश्न तुम्ही किती कमी वेळेमध्ये सोडवले हे मॅटर करते. हा प्रश्न सुद्धा पुस्तकात आहे, राईट. मी परत सांगतो, एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा, मी आहे पुस्तकामध्ये असं जेव्हा म्हणतोय तेव्हा पुस्तकात असणं महत्वाचं नाहीये. माझ्याही पुस्तकात आहे, इतरांच्याही पुस्तकात असेल असते. अरे पण ते स्पर्धा परीक्षेला सोडवण्यासाठी जे अप्रोच लागते, हे जो अप्रोच आहे, हे ज्या पद्धतीनं सोडवलं आतापर्यंत, ज्या पद्धतीनं सोडवलंय, ते अप्रोच देणारं पुस्तक आहे का, तशा पद्धतीचा अप्रोच दिलाय का कुठल्या पुस्तकामध्ये. हे प्रॉब्लेम निश्चितपणे दुसऱ्यांच्याही पुस्तकात असते. पण समीकरण न मांडता अत्यंत कमी वेळेमध्ये सुटले पाहिजे, जसं मी सोडवतोय तसा अप्रोच दिले का कुठल्या पुस्तकात, नाही दिलंय. ते दिलेलं एकमेव पुस्तक आहे पट्ट्याचं, त्या पद्धतीनं सांगितलेलं आहे, राईट. सगळ्याच पुस्तकातले येतं, राईट. पुण्या पुस्तकातून किती क्वेश्चन्स आलेत इट डझंट मॅटर. त्या पुस्तकामध्ये ते प्रश्न सोडवण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या रिक्वायरमेंट प्रमाणे खरंच अप्रोच दिले का ते महत्वाचं आहे, राईट. त्याच्यानंतर इथं दिलं असतं, तांदळाचे प्रति एकरी उत्पन्न गव्हापेक्षा 50% अधिक असेल तर गव्हाचे उत्पन्न हे तांदळाचे किती टक्के. आर एस अग्रवालचं पुस्तक मग डाटा इंटरप्रिटेशन बघायचं. ज्यांनी त्यांनी बॅच केली त्याच्या नोटबुक मध्ये हा प्रॉब्लेम ऍज इट इज आहे. हा प्रॉब्लेम मी घेतलाय, म्हणजे मी आर एस अग्रवालच्या पुस्तकात घेतलाय, ह्यांनी पण आर एस अग्रवालच्या पुस्तकात घेतलाय. हा ऍज इट इज उचललेला प्रश्न, राईट. काय म्हणलं त्यांनी, तांदळाचे प्रति एकरी उत्पन्न गव्हापेक्षा 50% अधिक आहे. हे तांदूळ, गहू, तांदळाचे प्रति एकरी उत्पन्न, एकरी उत्पन्न कशापेक्षा, गव्हापेक्षा 50% अधिक आहे. म्हणजे हे जर 2 असेल तर 50% म्हणजे 1 अधिक इथं 3 आलं, राईट. म्हणजे एकरला इथं जर 2 पोते तयार होत असतील तर तांदळाचे 3 पोते तयार होतात. असेल तर गव्हाचे उत्पन्न तांदळाचे किती टक्के असं विचारलंय. ठीक आहे, काढू आपण. आता पुढे काय दिलेलं आहे मला इथं, गहू आणि तांदळाचं लँड, किती लँड त्यांनी गव्हाचं ऍक्विसाईड केलेली आणि तांदळाने किती ऍक्विसाईड केलेली आहे हे दिलंय, लँड अंडर क्रॉप दिलेलं आहे. आता किती दिलंय इथं, वर्तुळात जमिनीत अन्नपिंडाची नाश वर्तुळात आले काय, तांदळाचं तांदूळ 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 किती 72% आहे. इथं 72% रे, म्हणजे 72च्या प्रपोर्शन मध्ये त्यांनी लँड ऍक्विसाईड केली आहे. आणि गव्हाचं किती आहे, गहू 36. यांचा रेशिओ घेतो 2:1 घेतो. आता एकूण उत्पन्न काय असेल, हे लँड आहे, म्हणजे हे जमिनीचे क्षेत्र, जे काही अंडरक्रॉप आहे त्याला धारण क्षेत्र म्हणतात. तर ते 2:1 प्रपोर्शन मध्ये, हे 3 2 6,
हे बेक बे. आता काय विचारले ते त्यांनी की गव्हाचे उत्पन्न हे तांदळाचे किती टक्के आहे? गव्हाचं उत्पन्न तांदळाचे किती आहे? गव्हाचं उत्पन्न 2, तांदळाचे किती? 1/3 म्हणजे 33.1/3 कळलं? तर तुम्हाला हे जे दिलेलं आहे हे वर्तुळातील काय दाखवतंय? एरिया अंडर क्रॉप दाखवत आहे. आणि तुम्हाला मध्ये जे 50%चं दिलं होतं ते स्टेटमेंट प्रति एकरी उत्पन्नाचं होतं. प्रश्न विचारला एकूण उत्पन्नावर. तर गव्हाचं उत्पन्न तांदळाच्या उत्पन्नाचे किती आहे? 33.1/3 आहे. राईट. म्हणजे हा प्रश्न जो होता हा प्रश्न सुद्धा त्या मोमेंटमला जर तुम्हाला आला असेल तर हा एक मेरिट डिसाईड करणारा क्वेश्चन आहे. आणि त्यातला एक शेवटचा प्रश्न असा आहे, जर अन्न पिकाचे एकूण क्षेत्र 5% वाढलं, अन्न पिकाचे एकूण क्षेत्र 5% वाढलं आणि तांदळाचं उत्पन्न क्षेत्र कितीनं 12% वाढलं, तर नवीन वर्तुळालेखामध्ये तांदळाचा कोण किती असेल? क्लास क्वेश्चन आहे. सोडवायचं असं त्याला. तांदूळ किती आहे तुमचा? 72चा डिग्री आहे. एकूण लँड किती असेल? 360 असेल. हे एकास 5च्या रेशो मध्ये. समजा हे 500 एकर जर असतं तर हे किती असेल? 100 एकर असेल. आता अन्न पिकाचं एकूण क्षेत्र 5%नं वाढलं म्हणजे किती झाले? 525 झालं. आणि तांदळाचं क्षेत्र किती झालं? 112 झालं. तुम्हाला काय विचारलंय? 112 किती पैकी? 525 पैकी. तुम्हाला अँगल काढायचा नवीन सेटमध्ये, म्हणजे किती पैकी? 360च्या प्रमाणामध्ये काढायचं. आता ही कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे. राईट. याला कॅल्क्युलेशन कसं होईल तुमचं? हे 5 भागलं मी याला. 5 1 5, 5 5 25, त्याला 5 भागलं मी. इथं 72 आलं. परत हे 3 कापलं. इथं 35 आलं. इथं किती आलं? हे 24 आलं. राईट. आता हे कॅल्क्युलेशनचा भाग आहे. हे 2400, 2640 आणि हे 48, 2708 झालं. 2400, 240, 2640 आणि 48, 2688 डिवायडेड बाय 35 आलं. किती झालं? 3 8 24 म्हणलं तर किती उरतील? 2 उरतील. 8 45 काही होणार नाही. 3 7 21 उरले किती? 5. किती झाले? 58 झाले. 7 5 35 मधून 58 गेले. किती उरले? 23 उरले. राईट. 23ला जर भाग दिला आपण तर कितीचा भाग बसेल बघा? 23 23 3 9 3 8 24 तर नाही. 3 7 21 ते पण बसणार नाही. 3 7 18चा भाग दिला तर किती उरले तुमचे? 18 म्हणजे इथं 5 उरलं. 6 5 30 गेले. 30 गेलं तर 28 उरले. 28 उरलं म्हणजे किती? 3 8 24 देऊ. उरलं 76.8च्या आसपास जाईल. राईट. भागाकार करायची ती पद्धत आहे. तर हे साधारण अशा पद्धतीचं काय असेल तुमचं सोल्युशन असेल. एक तर मी शेवटचा प्रश्न बरोबरच सांगितलाय. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की हे जे शेवटचे 2 आणि अगोदरचे 4, या 6 मध्ये ज्यांचे जास्त बरोबर असतील तर ते लोक मेरिट मध्ये स्टँड करण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. अन्यथा बाकीचे प्रश्न सगळे सोपेच आहेत, तर ते तर सगळेच सोडवणार आहेत, त्याच्यात म्हणजे काही वादच नाही. आणि इथे हे सोडवताना जी कन्सेप्ट वापरली आहे ना, 72 360ला टक्केवारी न घेता त्याचा रेशिओ घेऊन त्याच्या पटीमध्ये 100च्या पटीत आणून कॅल्क्युलेशन केलं तर दिस इज द अल्टिमेट स्टेप आहे. कळतं? तर हे असं आहे. यातले जवळपास 7 ते 8 क्वेश्चन्स हे आपल्या पुस्तकातनं आलेले आहेत. आपल्याच काय सगळ्यांच्याच पुस्तकातनं आलेले असतील ते. पण तुम्हाला हे करत असताना कुठल्या पुस्तकामध्ये खरंच स्पर्धा परीक्षेसाठीचा अप्रोच दिलाय हे तुम्हाला आता जाणून घ्यायचंय. जेणेकरून हे असे कळलं पाहिजे तुला, हे असं करायला पाहिजे, कळलं पाहिजे. हे पंडे तुला तुझ्या पुस्तकात एक्सप्लेन केले पाहिजेत. अन्यथा तुला शिकवणाऱ्या बॅच मध्ये एक्सप्लेन केलं गेलं पाहिजे. राईट. हे खरंच तुमच्या बॅचेस मध्ये एक्सप्लेन केलं जातं का याचा विचार करा. येणाऱ्या 7 जुलै पासून माझी ऑफलाईन पण बॅच पुण्यामध्ये चालू होते आणि ऑनलाईन झूमला पण बॅच चालू होते, लाईव्ह बॅच चालू होते. आता मी रेकॉर्डेड पासून दूर जाणार आहे. कळलं? मी आता फक्त लाईव्ह बॅचेसच घेणार आहे. त्याचा तुम्हाला वाटतंय की यार आपण करायला पाहिजे तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कचरा करून शिकवणार नाही, म्हणजे काहीतरी 100 रुपये 200 रुपये घेऊन शिकवणार नाहीये.
मला माझी किंमत आहे. मला माझं एक वलय आहे. तर तो ऑरा मेंटेन करून शिकवाल मी. देताना पण तेवढ्या क्वालिटीचं शिकवतो मी. आणि ते सगळ्याच गोष्टी क्वालिटीनं होतील. तर कुणाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे नंबर्स दिलेले आहेत, त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकतो. आणि पुस्तकाच्या बाबतीमध्ये तुम्ही तुमच्या जवळच्या दुकानदाराशी संपर्क करा किंवा आम्हाला या नंबरवरती कॉल करा, आम्ही तुम्हाला पोहोचवण्याची पण प्रक्रिया पार पाडू. तर अत्यंत सोपा पेपर होता हा. अत्यंत सोपा पेपर आहे. जर पोरांनी थोडाफार गणिताचा अभ्यास केला असेल, माझ्याकडे बॅच केलेल्या पोरांना तर काहीच प्रॉब्लेम नाही. 20ला 20 मारले असतील. राईट. 18 तर कुठंच गेले, म्हणजे 20-22 क्वेश्चन्स आहेत, 18 तर म्हणजे 18 तर कुठंच गेले नाही. कळलं. तर का मारू शकले असतील, तर त्या मेथड्सला ज्या पद्धतीने आपण वर्कआउट करतो त्या वेळ वाचवणाऱ्या आहेत म्हणून होतंय. कळलं. वेळ जर वाचत नसेल तुमचा, तर तुम्हाला येत असताना पण परीक्षेमध्ये तुमच्या हातातनं काही क्वेश्चन शिल्लक राहू शकतात. कळलं. आणि मेन्सला जुवा खेळण्याचं जे धारिष्ट्य करू नका. आता येणाऱ्या ग्रुप सीच्या मेन्सकडे फोकस करा, जे कोणी लोकांनी ही मेन्स दिली. आणि येणाऱ्या कंबाईनच्या परीक्षांकडे, राज्यसेवेच्या परीक्षेकडे लक्ष द्या. त्याच्यासाठी अभ्यास करा, त्याच्यासाठी ताकद लावा. या परीक्षांच्या वेळेस ज्या ज्या चुका झाल्या त्या पुढच्या परीक्षेला होऊ देऊ नका. लवकरात लवकर तुम्हाला यश मिळो अशी अपेक्षा बाळगतो. याच्यातच यश मिळो याच परीक्षेत असं चिंतून हा लेक्चर इकडे थांबवतो.